मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आता मोठी माहिती समोर आलेली आहे. तर पहा, लाडक्या बहिणींची आता पडताळणी होणार आहे. तसेच ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झालेल्या आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींची फेर चौकशी होणार आहे. काही लाडक्या बहिणींना ज्या खोट्या लिंक येत आहेत, त्या लिंकपासून त्यांना सावध राहायचं आहे. त्यांच्यासोबत एक मोठा स्कॅम होऊ शकतो, त्याबद्दलची सुद्धा मोठी माहिती समोर आलेली आहे. तर त्या सर्व बातम्यांबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आपण फक्त आनंदाची बातमी असेल किंवा मोठी बातमी असेल तरच व्हिडिओ बनवत नाहीत. तर लाडक्या बहिणी संदर्भात ज्या पण कोणत्या महत्त्वाच्या बातम्या असतील त्या संदर्भात आपण प्रत्येक वेळेस एक नवनवीन माहिती घेऊन येत आहोत. त्यांच्या संदर्भातील नवनवीन व्हिडिओ आपण लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आपण इथं घेऊन येत आहोत. तर पहा, चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. तर पहा, लाडकी बहीण योजना. तर लाडक्या बहिणींना शासनाचा दणका. आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी, अनेक महिलांचा पत्ता होणार कट. पहा, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी या योजनेत बसत नाहीत, ज्या लाडक्या बहिणी या निकषात बसत नाहीत, तर त्या लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन आता तपासणी होणार आहे. आणि जर त्या निकषात बसत नसतील तर त्या लाडक्या बहिणींचा आता या योजनेमधून पत्ता कट होणार आहे. तर पहा, या योजनेसंदर्भात ही आत्ताची सर्वात मोठी बातमी इथं समोर आलेली आहे. तर पहा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीमुळे लाभार्थ्यांची पडताळणी इथं आता सुरू झालेली आहे. अनेक पुरुष आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. अंगणवाडी सेविकामार्फत घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. पहा, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने किंवा खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने आपण महिला आहोत असं दाखवून लाभ घेतलेला आहे, तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन आता फेरपडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविकामार्फत आता यांची तपासणी केली जाणार आहे. तर पहा, आता ही सर्वात मोठी बातमी आत्ताची समोर आलेली आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही हा व्हिडिओ, आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि आत्तापर्यंत तुम्हाला एकूण किती हप्ते मिळाले हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. सर्वांना तुमच्या कमेंटचा फायदा इथं होणार आहे. तर पहा, वर्षभरापूर्वी माहिती सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बराच गाजावाजा झाला असून सरकारला त्याचा मोठा फायदा मिळालेला आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. पहा, त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांचा घर प्रपंच चालण्यासाठी आपलं सरकार त्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. या योजनेचा सुमारे कोट्यावधी महिलांना फायदा होत आहे, त्याचा लाभ होत आहे. पहा, विधानसभा निवडणुकीत महायुतीलाही या लाडकी बहीण योजनेचा बंपर फायदा झालेला आहे. तर लाडक्या बहिणीमुळे महायुतीत सरकार आलेलं आहे हे तर सर्वांना माहीत असेलच. मात्र याच लाडक्या बहीण योजनेत अनेक घोटाळा, गैरप्रकार झाल्याच्या बातम्या काही महिन्यापासून समोर येत आहेत. काही ठिकाणी पुरुषांनी देखील लाडकी बहीण होऊन या लाडक्या बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ उचलल्याला आपण काही बातम्या पाहिलेल्या आहेत. पहा, या योजनेचा लाभ आता फक्त गरजू महिलांना, ज्या खरोखर गरीब आहेत त्याच्यासाठी ही योजना इथं आपल्या सरकारने सुरू केलेली आहे आणि ह्याचा लाभ फक्त त्यांनाच मिळाला पाहिजे, यासाठी आपलं सरकार आता फेरपडताळणी करत आहे, त्यांची पुनर्चौकशी इथं करत आहे. तसेच काही शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं खाल्ल्याचं समोर आलेलं आहे. त्यांनीही लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला मारल्याचं देखील उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील कठोर कारवाई होणार आहे आणि तसे आदेश आपलं सरकार इथं आता काढणार आहे. पहा, यापूर्वीही झाले अनेक गैरप्रकार. तर यापूर्वी अनेक कोणते गैरप्रकार झालेले आहेत, तर दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत अनेक घोटाळे झाल्याच्या आत्तापर्यंत उघड झालेल्या असून 14,000पेक्षा जास्तच पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत कोट्यावधी रुपये लाटलेली बातमी, ही माहिती समोर आलेली आहे. अशी बातमी काही दिवसापूर्वी आली होती की 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि जवळजवळ
21 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेचे ह्या पुरुषांनी इथं हडपलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ हा लाडक्या पुरुषांनी लाडकी बहीण बनून त्यांनी घेतलेला आहे. शासकीय कर्मचारी महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या पैशावर डल्ला मारल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यातील तब्बल 1,60,000पेक्षा अधिक महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता हे धक्कादायक सत्य उघड झालेलं आहे. पहा, सर्वांची कधीपासून तपासणी होत आहे आणि कठोर तपासणी होत आहे. तब्बल 2,000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्यांचे पैसे लाटल्याचं उघड झालेलं आहे. त्यामुळे आता शासनाकडून जोमाने पडताळणी सुरू आहे. पहा, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ आता ह्या खोटी माहिती देऊन पुरुषांनी घेतल्यामुळे लाडकी बहीण योजनेची आता जोमाने पडताळणी सुरू आहे आणि काटेकोरपणे सर्व लाडक्या बहिणींची फेर पडताळणी इथं आता सुरू केलेली आहे. तसेच पहा, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घडामोड एक झालेली आहे. ती म्हणजे तब्बल 49,000 महिलांच्या मागे चौकशीचा फेरा इथं परत लागलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वयाच्या निकषात न बसणाऱ्या व एकाच घरात 2पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास अशा बहिणींची गृह चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. पहा, एकाच घरात 2पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास त्या लाडक्या बहिणींची इथं चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात या लिंकपासून सावध राहा, होऊ शकतो स्कॅम. तर पहा, ही आताची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे. कारण लाडक्या बहिणींना हा एक मेसेज येत आहे की तुम्ही या लिंकवरती क्लिक करून तुमची माहिती भरायची आहे आणि तुमची लाडकी बहीण योजनेबद्दल जी कोणती तक्रार आहे ती तुम्ही इथं टाकायची आहे. तर पहा, ह्या सर्व बातम्या इथं खोट्या आहेत, त्या चुकीच्या आहेत, त्या एका स्कॅम आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी ह्याला तुम्ही टच करायचं नाही, त्या लिंकपासून तुम्ही सावध राहायचं आहे. तर त्यासाठी आपण इथे सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात बनावट साईट्स आणि फेक लिंक व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आव्हान आपलं सरकार इथं सतत करत आहे. पहा, फेक लिंक आहेत, ह्या जे बनावट साईट आहेत, ज्या खोट्या साईट्स आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेची माहिती असल्याचं त्या स्वतःला दाखवत आहेत, परंतु त्या खोट्या साईट्स आहेत आणि फेक लिंक आहेत, त्या व्हायरल होत आहेत. तर त्यांच्यावर कोणीही जायचं नाही, त्या लिंकला कोणीही क्लिक करायचं नाही. पहा, राज्य सरकारची सुपरहिट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. या योजनेच्या नावानं काही बनावट वेबसाईट्स आणि फेक लिंक्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या लिंक्सवर क्लिक करून आधार क्रमांक मागवला जात असून त्यामुळे डेटा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. पहा, काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाही, त्यामुळे काही जण चुकीच्या फेक लिंक्सला बळी पडत आहेत. पहा, ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींनी घाबरवायचं काहीच कारण नाही. कारण त्यांच्या इथं फेर पडताळणी सुरू आहे. त्यांची फेर पडताळणी झाल्यानंतर त्यांना नक्कीच लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते एक सोबतच दिले जाणार आहेत. त्यांनी घाबरवायची गरज नाही. ही मोठी बातमी असणार आहे, त्यामुळे त्यांनी घाबरवायचं काहीच कारण नाही. पहा, या फेक लिंक्स आहेत, त्याला बळी पडायचं नाही. आपण पात्र आहोत की नाही हे तपासण्यासाठी काही लिंक्स शेअर होत आहेत. मात्र लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पहा मित्रांनो, सर्वांना माहीत असेल, सर्वजण बातम्या पाहत आहेत की तुमचं यादीत नाव आहे का नाही पहा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी आहेत का नाही पहा, तुमचं यादीमध्ये नाव चेक करा, तुमचं यादीमध्ये नाव तपासा. तर ह्या कोणत्याही लिंकला तुम्ही बळी पडायचं नाही, त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत, त्या खोट्या आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अशा अफवांपासून सावध राहायचं आहे आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि कोणत्याही लिंकला त्यांनी तर क्लिक करायचं नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्यांना मिळालेला नाही, ज्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही, ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही, त्यांनी घाबरवायचं काहीच कारण नाही. कारण त्यांची फेरपडताळणी सुरू आहे. त्यांची फेरपडताळणी झाल्यानंतर त्यांना एक सोबतच इथं 2 हप्ते मिळणार आहेत. जून महिन्याचा 12वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता. त्यांची फेरपडताळणी झाल्यानंतर त्या निकषात बसल्यानंतर त्यांना हे 2 हप्ते एक सोबतच 3,000 रुपये त्यांना ह्या 2 हप्त्याचे वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींनी घाबरवायचं काहीच कारण नाही. कोणत्याही खोट्या माहितीकडे, चुकीच्या अफवांकडे त्यांनी लक्ष द्यायचं नाही.
तर पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ह्या मोठ्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या होत्या, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. जर लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं कोणतं मत असेल, तुमची कोणती अडचण असेल, तुमचे कोणते प्रश्न असतील, तर ते नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्यावरती सुद्धा नक्कीच एक व्हिडिओ आपण बनवून घेऊन येऊया. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.